नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे लश लिव्हिंग डायरी रुचाज ब्लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. मी रुचा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप स्पेशल आणि एक्सायटेड ब्लॉग. आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण बघणार आहोत ते महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2026 जे भरवण्यात आलं होतं सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी नवी मुंबई येथे. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलला लश लिव्हिंग डायरी रुचाज ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनवर सुद्धा तुम्ही क्लिक करा, म्हणजे माझे जेवढे पण पुढचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सगळ्यात आधी कळतील. त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब हे करायला अजिबात विसरू नका. सो वेळ न दवडता आपण सुरू करूया आपल्या आजच्या ब्लॉगला आणि बघूया की त्या प्रदर्शनामध्ये आपल्याला अजून काय काय नवीन बघायला मिळते. आम्ही वाशीला जायला कॅब बुक केली आहे आणि आता कॅबमधून आम्ही नवी मुंबई येथे सिडको एक्झिबिशन सेंटर आहे तिकडे जात आहोत. आमच्या घरापासून सिडको एक्झिबिशन सेंटरपर्यंत पोचण्यासाठी सुमारे 1 तास 14 मिनिटे लागतात असे मॅपमध्ये दाखवत आहे. तुम्ही ठाण्याहून ट्रेननेही जाऊ शकता. आम्ही सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पोचलो आहोत, बाहेरच आहोत. तुम्ही पाहू शकता की आमच्या समोरच एक्झिबिशन सेंटरची इमारत आहे. सो इथे तुम्ही बघू शकता महालक्ष्मी सरस 2026 यांनी इथे मोठा होर्डिंग लावलेला आहे. आणि आता आपण जात आहोत एंट्री गेटकडे. आणि इथून जे तुम्हाला जायचं आहे ते राईट साईडला जायचं आहे. तिकडून राईट साईडला गेल्यावर आपण महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला जाऊ शकतो. आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप मोठा एरिया आहे या सेंटरचा. सो आम्ही आतमध्ये आलो आहोत आणि भरपूर स्टॉल्स दिसत आहेत इथे प्रत्येक जिल्ह्याचे स्टॉल्स आहेत. नाशिक, पुणे, अमरावती, सिंधुदुर्ग, रायगड असे प्रत्येक जिल्ह्याचे तुम्हाला स्टॉल्स बघायला मिळतील. इथे हा जो स्टॉल आहे तो स्वामी समर्थ सहायता पुण्याचा आहे. प्लस बाजूला जो आहे तो काही कपड्यांचा स्टॉल आहे. काही खाद्यपदार्थसुद्धा आहेत आणि समोर आपण बघू शकतो इथे चपलांचा सुद्धा स्टॉल आहे. तुम्हाला समजा कॉटन काही हवं असेल किंवा कलमकारीमध्ये, खादीमध्ये तर इथे बऱ्याच प्रकारच्या साड्या पण आहेत, कपडे पण आहेत, कुर्तेज आहेत, टॉप्स आहेत. व्हरायटी ऑफ स्टॉल्स तुम्ही बघू शकता. आणि एक नजर फिरवली तर इथे तुम्हाला दिसेल की इथे कर्नाटकवरून हे लोक आलेले आहेत. त्यांनी भरपूर काय त्यांचे प्रोडक्ट्स आहेत, फ्रेम्ससुद्धा आहेत, मूर्त्यासुद्धा आहेत. खूप छान छान प्रोडक्ट्स आहेत. आणि एक पालघरचासुद्धा स्टॉल आम्हाला दिसला, चंद्रपूरचासुद्धा आहे. वारली पेंटिंग भरपूर आहे इथे या स्टॉलवर.
या प्रदर्शनामध्ये भारताच्या विविध राज्यांमधून तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून आलेल्या महिला बचत गटांनी आणि कारागिरांनी तयार केलेल्या सुंदर हस्तकला वस्तू, पारंपरिक कपडे, आकर्षक गृहसजावटीच्या वस्तू, हाताने बनवलेले दागिने तसेच विविध राज्यातील स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेता येतो. हा स्टॉल आहे सिंधुदुर्गचा, जिथे कोकणी मेवा तुम्हाला अगदी सगळ्याच्या सगळा मिळेल. आंबावडीपासून ते फणसाचे गरे किंवा कोणती घावण पीठ असेल किंवा अजून काही असेल ते सगळं मिळेल. तो स्टॉल आहे तिथे आपल्याला आर्टिफिशियल फ्लॉवर्स खूप दिसत आहेत. गोवाचा हा स्टॉल आहे जिथे त्यांनी टिश्यूपासून सगळे फ्लॉवर्स क्रिएट केलेले आहेत. खूप सुंदर क्रिएटिव्हिटी. एक स्टॉल हा इथे पण असा आहे जो जिथे कलमकारी ड्रेसेस भरपूर चांगले होते, खूप मस्त होते. आणि बाकी इथे आपण बघू शकतो की नागपूरचा पण स्टॉल आहे. तुम्ही जेवढं बघाल ना तेवढे स्टॉल कमीच आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा इथे एवढे स्टॉल होते की किती फिरू आणि किती नाही असं झालेलं आम्हाला. खास करून जर तुम्ही बघाल तर सगळे महिला बचत गटाचे स्टॉल्स आहेत. बाहेर आम्ही जसं आलो तसं इथे सुद्धा त्यांनी मस्त प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. आउटसाईड डेकोरेशन प्रत्येक जिल्ह्याची जी खासियत आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी बाहेर त्यांनी डेकोरेशन म्हणून ठेवलेल्या आहेत. फक्त तुम्ही बघा की व्हरायटी काय काय त्यांनी ठेवलेली आहे. सो इथे आम्हाला खूप छान मूर्त्या दिसल्या. राधाकृष्ण आणि विठू माऊली खूप सुंदर. सो एक्झिट गेटच्या दुसऱ्या साईडला पण बघूया काय. छोटीशी गुढी इथं त्यांनी उभारली आहे. जो मराठी साज असतो ते ज्वेलरीसुद्धा आहे. आणि अजून आपण बघूया काय काय त्यांनी ठेवले आहेत. सो इथे काही प्रोडक्ट्स दिसत आहेत, स्किन केअर आणि काही वारली पेंटिंगच्या बॅग्ससुद्धा आहेत. सो आता पुढे जाऊन बघूया की आपल्याला अजून काय काय दिसतं आहे. सो इथे आपण बघू शकतो अजून एक वेगळ्या पद्धतीचा ज्वेलरीचा पॅटर्न आहे. आणि प्रत्येक गोष्टीचं यांनी एवढं डिटेलिंग केलेलं आहे की आपल्याला बघूनच वाटेल की अजून थोडा वेळ आपण राहूया, अजून थोडं काहीतरी बघूया. आउटसाईड जो एरिया आहे ना यांनी डेकोरेट केलेला तो अप्रतिम, अफलातून आउटस्टँडिंग आहे. फर्स्ट टाईम मी आली महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला, पण मला खूप आवडलं. सो आता आम्ही महालक्ष्मी सरस एक्झिबिशनवरून जात आहोत आमच्या घरी. आणि आम्हाला तर महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला जाऊन खूप मस्त वाटलं. नेक्स्ट जे त्यांचं एक्झिबिशन होतं ते BKCला होतं. सो नेक्स्ट टाईम तुम्हीसुद्धा जेव्हा कधी जाल तेव्हा तुम्ही महालक्ष्मी सरस या एक्झिबिशनला नक्की जा. आणि अजून एक गोष्ट मेन्शन करायची ती ही की महालक्ष्मी सरस एक्झिबिशनमध्ये BMCच्या वॉर्डचे सुद्धा स्टॉल्स असतात, तिकडेसुद्धा नक्की व्हिजिट करा. आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.